बालकांड, किष्किंधाकांड आणि अयोध्याकांड. किती कांड होते माहिती आहे ना? 7 कांड. तर याचं क्रमवाईज हे नाही केलेलं आहे. जसा ज्या प्रसंगाचा महत्व आहे ते प्रसंग त्यांनी याच्यावर ठेवलेले आहेत. पहिला प्रसंग हा आहे इथं रामाचे वडील कोण? दशरथ आणि कौशल्या त्या अग्नीची पूजा करतात आणि त्याच्यातून मग तो हे खीर घेऊन येतो, बरोबर. आणि मग नंतर मग तो 4 जणांना वाटल्या जातात, 3 जणांना वाटल्या जातात. आणि नंतर मग राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असे पुत्र होतात. हा तो हे. आणि ते मग जेव्हा पुत्र प्राप्ती होते राजाला, मग तेव्हा राजा काय करतो? हत्तीवरनं साखर वाटतो. मग ती जी हे आणि नंतर मग इथं हा जो आहे हा जनक राजा आहे आणि हा त्याचा तो हे जे राजगुरू असतो तो. आता याच्या बघा, याच्याकडं हे आभूषण आहे, बरोबर. या माणसाकडे नाहीये, या मूर्तीकडे नाहीये. हा म्हणजे हा तो गुरु आहे म्हणून त्याला आभूषण नाही दिलं. हा राजा आहे म्हणून. आणि ही सीता आहे. आणि मग हे जे आहे हा परत मग राम लक्ष्मण यांचे गुरु. आणि मग हा लक्ष्मण आहे आणि हा राम आहे. त्यानं इथं धनुष्यबाण होतं. धनुष्यबाण उचललं, त्याला प्रचंड ती काय लावली ती. आणि नंतर मग त्याने तो पण जिंकला. आणि हा पण जिंकल्यानंतर मग जनक राजाने सांगितलं की आता लग्न करायचं आहे, बरोबर. लग्न मग त्यानंतर ही जी गोष्ट आहे ही दशरथ राजाला कळली पाहिजे. मग तेव्हा मग त्यांनी काय केलं, हे जे दिसतंय हे तुम्हाला काय वाटतंय? उंट वाटतंय ना. हा मग आणि हा मग ती जी बातमी आहे जी लवकर पोहोचावी म्हणून त्यांनी उंटावरनं त्याचे दूध पाठवले. पण हे उंट नाही आहेत, ही सांडणी आहे. सांडणी म्हणजे उंटी उंटापेक्षा जास्त चालते ती. हा पण जास्त वुमेन्स डे ना. हा मग ती गेली. आणि त्याच्यानंतर मग आता ही जी आहे ती सीता आहे. आधी असं एक इंटरप्रिटेशन होतं की ही कौशल्य आहे म्हणून, आणि ती बीज पुरताची हे करते आणि बाकीच्या ह्या ज्या बाकीच्या राहण्यात असं एक इंटरप्रिटेशन होतं. पण एक महत्वाची गोष्ट सुटत होती त्यातून. ही जी गोष्ट हे काय माहिती का, हा रथ आहे आणि त्याच्यावरती हे धनुष्यबाण आहे. ओके. ते एवढं जड होतं की त्याला त्या रथावरूनच घेऊन यावं लागत होतं. आणि ही परवलीची खूण आहे. म्हणजे ही जी सीता आहे ही लग्नाच्या अगोदरची विधी असते, बीज पूजकाची जी पूजा करावी लागते, ही जी पूजा करते. आणि त्याच्यानंतर येतं अयोध्याकांड. हे झालं बालकांड मधला हा सगळा प्रसंग आहे. त्याच्यानंतर येतं अयोध्याकांड. आता जर तुम्ही राम, लक्ष्मण आणि सीतेचं मंदिर पाहिलं तर त्याच्यामध्ये मूर्तीची रचना कशी असते? राम मोठा असतो, लक्ष्मण थोडा छोटा असतो आणि सीता अजून छोटी असते. पण याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही दोघांची उंची सेम आहे. आता याच्यामध्ये राम कोणता, लक्ष्मण कोणता? तर हा लक्ष्मण आहे आणि हा राम आहे. कशावरनं? तर याचा हात पाहिला तुम्ही. तर हा काय सांगतोय, जेव्हा दशरथ राजाने त्याला सांगितलं की तू वनवासात जा म्हणून, म्हणजे भरताला हे करायचं होतं म्हणून, तर मग तेव्हा तू त्याला विचारतोय की तू मोठा आहे आणि तू सोडून कसं काय जाऊ शकतो. त्याला तो जाब विचारतोय की का चाललाय तू, तुझा हक्क आहे तिथं, तरी पण तू का काय. त्यावर राम म्हणतो नाही, ही माझ्या वडिलांची आज्ञा आहे त्यामुळे मला जावंच लागेल. त्यामुळे हा जो प्रसंग आहे हा महत्वाचा आहे, कारण इथूनच खरं जे रामायण आहे त्यामुळं हा महत्वाचा प्रसंग आहे म्हणून. आणि म्हणून ह्या दोघांना पण सेमच ठेवलंय. आणि तेव्हा हे राजवाड्यात होते ना म्हणून त्यांच्यावरती आभूषण आहे. आणि नंतर जेव्हा आपण इकडे पाहू तिकडे आभूषण नाही. आणि नंतर मग हा परत पर्णकुटीमधला प्रसंग आहे. हे राम आणि सीता आहे आणि बाजूला 2 दास्या त्यांना हे करताना दाखवल्यात. पण जेव्हा वनवासात होते तेव्हा दास्या नव्हत्या. पण इथं का दाखवल्यात की कळावा की हे महत्वाचे आहेत, म्हणजे हे देव आहेत, म्हणजे महत्वाची व्यक्ती आहे म्हणून त्या 2 दास्या दाखवल्या. परत हा लक्ष्मण आहे, तो तलवार घेऊन त्या दोघांच्या रक्षणासाठी तत्पर आहे. आणि नंतर मग हा सुग्रीव आहे आणि हा हनुमान आहे. जेव्हा राम लक्ष्मण सुग्रीवाच्या शोधात जातात श्रीमुख पर्वताकडे, तेव्हा हा हनुमानाला सांगतो जा बघून ये की हे 2 प्राणी कोण आहेत आपल्याकडे आलेले आहेत. तेव्हा मग त्यांनी त्याला इशारा दिला आहे. आणि तेव्हा हा लक्ष्मण आहे. हा लक्ष्मण त्याला हात जोडून विनंती करतोय की आम्हाला मदत कर म्हणून सुग्रीवाला. आणि मग नंतर मग जे काय झालं ते नंतर परत मग हे राम आहे, त्यांच्या हातात तलवार दाखवली बघा. त्यांनी अग्नीच्या साक्षीनं आणि तलवार हातात घेऊन शपथ दिली सुग्रीवाला
की मी तुझं हे करेल म्हणून, तुला साथ देईल म्हणून. आणि नंतर मग हा सुग्रीव त्यांनी बाकीचे जे त्याचे जे साथी आहेत म्हणजे लक्ष्मण असेल किंवा वानरसेना असेल हे सगळे यांची मुखं बघा आणि यांची मुखं बघा, हे सगळे वानर आहेत. मग त्यांनी याला इशारा केला की आता काळजी करायची गरज नाही, हा आपल्या रामच आहे. आणि मग त्या सगळ्यांची ठेवण बघा, सगळे एका पोझिशनमध्ये बसले आहेत. हा किष्किंधा काळमधला प्रसंग आहे, हा अरण्यकांडमधला प्रसंग आहे, आणि हा अयोध्याकांड. आणि हे सगळं बालकांड.